हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 1 मधला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा जो टॉपिक आहे त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवू. सी द फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्याच्यामध्ये जी सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल आहे ते डिनॉमिनेटर मध्ये आणि आपला जो जनरल फॉर्म आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे, दॅट इज x plus by plus c is equal to 0. याच्यामध्ये हे जे व्हेरिएबल्स आहेत ते न्यूमरेटर मध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला या स्टेपनं जर आपण हे इक्वेशन सोडवायला गेलो तर ते लिनियर इक्वेशन राहत नाही. So we have to convert this in linear form, in linear equation in two variables. कारण या फॉर्म मध्ये हे लिनियर इक्वेशन नाही. आणि याच्यामध्ये जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केले तर डिनॉमिनेटर मध्ये x into y म्हणजे xy प्रोडक्ट मिळेल, जो लिनियर इक्वेशनचा भाग असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला हे कन्व्हर्ट करायचं आहे लिनियर इक्वेशन मध्ये. मग ते कन्व्हर्ट करायचं असेल तर इथं 2 डिवाइडेड बाय x म्हणजेच काय तर 2 into 1 by x आहे. हे जे 1 by x आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी अक्षर घेऊ शकतो किंवा याला आपण जर सिम्प्लिफाय असं केलं 2 divided by x म्हणजेच काय 2 into 1 by x minus 3 divided by y म्हणजेच 3 into 1 by y that is equal to 15. हे पहिले इक्वेशन मिळालं. आणि दुसरे इक्वेशन सुद्धा तसंच 8 into 1 by x plus 5 into 1 by y that is equal to 77. आता याच्यामध्ये जर आपण 1 by x याच्यासाठी जर अक्षर आपण दुसरं एखादं ठेवलं m समजा आणि 1 by y साठी दुसरं अक्षर ठेवलं n, तर आपल्याला असं मिळेल 2 into 1 by x म्हणजेच काय 2 into m म्हणजेच 2m minus 3 into 1 by y म्हणजेच 3 into n, कारण 1 by y साठी n अक्षर आपण घेतले, that is equal to 15. This is equation number 1. दुसरे इक्वेशन तयार होईल 8 into 1 by x म्हणजेच m plus 5 into n that is equal to 77. इक्वेशन नंबर 2. आता ही जी दोन इक्वेशन्स आपल्या समोर आहेत तर ती लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत. आता ही आपण सोडवू शकतो. कारण आता जे आपण त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा, त्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आपण तयार केलं. आता हे आपण कुठल्याही पद्धतीनं सोडवून याच्या व्हॅल्यूज काढू शकतो. आता इथं जर आपण कोएफिशियंट सेम करायचे म्हटले तर इथं m चा कोएफिशियंट 8 आहे आणि इथं 2 आहे. जर या पहिल्या इक्वेशनला 4 ने आपण मल्टिप्लाय केलं तर त्याचा सुद्धा कोएफिशियंट 8 होईल. सो हियर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4 म्हणजे 4 into 2 8m मिळेल minus 4 into 3 12n that is equal to 4 into 15 60. This is equation number 3. आता इक्वेशन 2 आणि 3 याच्यामध्ये m चा कोएफिशियंट सेम आहे, साइन पण सेम आहे, यांची सबट्रॅक्शन करूया. सो सबट्रॅक्टिंग याच्यातले इक्वेशन 3 आपण सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 पहिल्यांदा लिहू 8m plus 5n is equal to 77 minus third equation is 8m minus 12n is equal to 60. मग इथं वजाबाकी करताना या दुसऱ्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं साइन आपल्याला बदलावं लागेल. सो प्लस 8m चे मायनस होतील, मायनस 12n चे प्लस होतील आणि प्लस 60 चे मायनस. प्लस 8m ला मायनस 8m निघून जाईल. 5n प्लस 12n 17n मिळेल. 77 minus 60 70. मग n ची व्हॅल्यू काढायला हे 17 आपण राईट हँड साइडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाते. 17 भागाल तर 1 by 1 म्हणजे n ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळेल. ही n ची व्हॅल्यू मिळाली. आता ही n ची व्हॅल्यू इक्वेशन 1 2 3 एका कुठल्या तरी इक्वेशन मध्ये ठेवूया. तर इथे आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1 तर इक्वेशन 1 असं आहे 2m minus 3n is equal to 15. त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू ठेवूया. मग 2m आहे त्याच्यात मायनस 3 into n आहे म्हणजेच n ची व्हॅल्यू 1 आपण काढली, दॅट इज इक्वल टू 15. मग 2m minus 3 into 1 that's minus 3 is equal to 15. So 2m is equal to minus 3 जर राईट हँड साइडला घेतली तर प्लस होतील. सो 15 plus 3. So 2m is equal to 15 plus 3 that's 18. So to find the value of m, 18 divided by 2. इथे 2 ने जर भाग आलो तर 9 चा भाग जाईल. So m is equal to 9. आता ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या, m ची व्हॅल्यू 9 मिळाली आणि n ची 1. पण जे इक्वेशन आपल्याला दिलं होतं त्याच्यामध्ये m आणि n हे व्हेरिएबल नाहीत. आपण सबस्टिट्यूशन घेऊन m आणि n घेतलेले. आपल्याला व्हॅल्यू काढायची x आणि y ची. मग आता पुन्हा रिसबस्टिट्यूट करायचं. काय रिसबस्टिट्यूट करायचं तर 1 by x साठी m ठेवली. आता m ची व्हॅल्यू 1 by x ठेवायची. 1 by y is equal to n ठेवली, त्याच्याऐवजी n ची व्हॅल्यू 1 by y ठेवायची. मग इथं m ची व्हॅल्यू आपण काढलेली 9 ती या बाजूला ठेवूया, दॅट इज इक्वल टू 1 by x. आणि n ची व्हॅल्यू 1 काढली ती इथं ठेवू, दॅट इज इक्वल टू 1 by y.
त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर राईट हँड साईडला x होईल आणि 9 डिवायडेड बाय 1 चा रेसिप्रोकल 1 डिवायडेड बाय 9 होईल. या बाजूला 1 चा रेसिप्रोकल 1 च मिळेल आणि 1 बाय y चा रेसिप्रोकल y. So value of x is 1 by 9 and value of y is 1. So this is the solution of these two simultaneous equations. This is the next pair of simultaneous equations where 10 divided by x plus y plus 2 divided by x minus y is given, and in the second equation also in the denominator we have x plus y and x minus y. So we have the substitution. So if we put here 1 divided by x plus y, that is equal to m, and 1 divided by x minus y, that is equal to n. So 10 divided by x plus y, that means 10 into 1 divided by x plus y, that is 10m we get, plus 2 divided by x minus y, that is 2 into 1 divided by x minus 1, that is 2 into n, is equal to 4. For the second equation also we get 15m minus 5n, that is equal to minus 2. Now we can simplify this first equation. If we divide throughout by 2, that is 10m divided by 2 plus 2n divided by 2, that is equal to 4 divided by 2. इथे 2 ला 2 निघून जाईल, इथे 2 न भाग जाईल, म्हणजे 10 आणि इथे बे बे दुनी 4. So we have 5 into m plus n, that is equal to 2 by 1, that's 2. We'll call this as equation number 1, this as equation number 2. Now if we compare equation 1 and 2, if we multiply the first equation by 5, we can get the coefficient of n equal. So here the next step would be multiplying equation 1 by 5. So if we multiply this equation 1 by 5, 5 into 5, that's 25m, plus 5 into n, 5n, is equal to 5 into 2, 10. This is equation number 3. Now if we compare equation 2 and 3, the coefficient of n is same, that is 5, and signs are different, so we should add these two equations. That is adding equation 2 and 3. So equation 2 is 15m minus 5n is equal to minus 2, and in that we have to add third equation, that is 25m plus 5n is equal to 10. Now if we add minus 5 and plus 5 will get cancelled. 15m plus 25m, we get 40m is equal to minus 2 plus 10, that's 8. We have to find the value of m, so we should transfer 40 to the right hand side, it will be in the denominator. 8 na भाग जाईल 8 40. So we get here m is equal to 1 divided by 5. मग ही m ची व्हॅल्यू मिळाली, ही m ची व्हॅल्यू इक्वेशन 1, 2 किंवा 3 मध्ये ठेवून आपल्याला n ची व्हॅल्यू काढता येईल. Now if we consider equation 1, the equation m1 is 5m plus n is equal to 2. Now 5 into value of m we have found to be 1 by 5, so we replace here plus n is equal to 2. या 5 ला 5 निघून जाईल, 1 plus n is equal to 2, it is n is equal to 2 plus 1 going to the right hand side, it will be minus, that is n is equal to 2 minus 1, that's 1. So this is the value of n. आता ही m आणि n ची व्हॅल्यू मिळाल्या, पण जे इक्वेशन्स आपल्याला दोन दिले होते त्याच्यामध्ये x हे व्हेरिएबल आहे, x आणि y, तर त्याची किंमत काढायची आहे. त्यामुळे 1 डिवाइडेड बाय x प्लस y त्याच्याऐवजी आपण m ठेवूया. आता हे रिसबस्टिट्यूट आपण करूया. We put 1 divided by x plus y is equal to m and 1 divided by x minus y is equal to m. याच्यात किमती ठेवूया. 1 divided by x plus y is equal to m ची व्हॅल्यू 1 by 5 काढली तिथे ठेवूया, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 divided by x minus y is equal to n ची व्हॅल्यू 1 आहे, so it can be written as 1 by 1. इथे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. 5 into 1 that's 5, that is equal to x plus y into 1, x plus y. Here also 1 into 1 that's 1 is equal to x minus y into 1, x minus y. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला असं मिळेल, x plus y is equal to 5. We'll call this as equation number 4. दुसरं इक्वेशन आपल्याला इथे असं मिळेल, x minus y is equal to 1, इक्वेशन नंबर 5. त्या दोन्हीची कंपॅरिझन आपण केली तर y चा कोएफिशिएंट सेम आहे, साइन्स वेगवेगळे आहेत. हे दोन जर ऍड केला आपण तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. इट इज ऍडिंग इक्वेशन 4 and 5. मग इक्वेशन 4 आहे, x plus y is equal to 5. त्याच्यामध्ये 5 इक्वेशन, दॅट इज x minus y is equal to 1 हे ऍड करायचे. प्लस y ला मायनस y निघून जाईल, x plus x 2x मिळेल इज इक्वल टू 5 plus 1 6. आपल्याला x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर 2 राईट हँड साइडला घ्यावं लागेल, ते डिनॉमिनेटर जाईल. 2 न भाग आलो तर 3 चा भाग जाईल.
सो x इज इक्वल टू 3. आता ही x ची व्हॅल्यू इक्वेशन 4 किंवा 5 मध्ये ठेवूया, आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. दॅट इज फ्रॉम इक्वेशन 4 इज x प्लस y इज इक्वल टू 5. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवूया 3 प्लस y इज इक्वल टू 5. मग y ची व्हॅल्यू काढायला प्लस 3 आपण राईट हँड साइडला घेऊया, मायनस 3 होतील. दॅट इज y इज इक्वल टू 5 minus 3, दॅट्स 2. So this is the solution. X value 3 है, Y value 2. So 3, 2 is the solution of the given simultaneous equations in two variables. Okay, this is the next equation. 27 divided by x minus 2 plus 31 divided by y plus 3 is equal to 85. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये सुद्धा डिनॉमिनेटरला x minus 2 y plus 3 आहे. म्हणजे इथं पुन्हा आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागेल. So here we have to put 1 divided by x minus 2 is equal to m. and 1 divided by y plus 3 is equal to m. पुन्हा एकदा इथे 27 divided by x minus 2 आहे, आपल्याला 27m मिळेल, प्लस 31 divided by y plus 1 म्हणजेच 31n is equal to 85. आणि इथं 31 divided by x minus 2 that is m plus 27n is equal to 89. त्याने नंबर देऊया इक्वेशन 1, इक्वेशन 2. या दोन्हीचं ऑब्झर्वेशन जर केलं आपल्याला तर असं लक्षात येईल की पहिल्या इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट दुसऱ्यामध्ये n चा आहे, पहिल्या इक्वेशन मध्ये n चा कोएफिशियंट दुसऱ्यामध्ये m चा आहे. मग असं जर असेल तर या दोन्हीची आपण जर बेरीज आणि वजाबाकी केली तर आपल्याला याचं सोल्युशन लवकर मिळेल. सो वन्स वी विल ऍड दिस टू इक्वेशन 1 and 2 and then we'll subtract these two. So first of all we should add these two, that is adding equation 1 and 2. मग हे दोन इक्वेशन्स ऍड केल्यानंतर आपल्याला आणखी एक इक्वेशन मिळेल तिसरं. 27m plus 31n is equal to 85 plus दूसरा इक्वेशन है 31m plus 27n is equal to 89. या दोन्हीची बेरीज करूया. 58m plus 58n is equal to 174. आता थ्रू आउट ह्याला जर 58 ने आपण डिवाइड केलं, 58m divided by 58 plus 58n divided by 58 is equal to 174 divided by 58. इथं 58 ला 58 निघून जाईल, इथं 58 जर भाग आलो तर 3 चा भाग होईल. म्हणजे इक्वेशन असं तर होईल m plus n is equal to 3/1 म्हणजे 3. दिस इज इक्वेशन नंबर 3. म्हणजे याची ऍडिशन करून एक इक्वेशन आणखी मिळवलं. आता याची सबट्रॅक्शन करूया. Is subtracting equation 1 from 2. दोन मधनं एक इक्वेशन सबट्रॅक्ट करू शकतो किंवा एक मधून दोनही करू शकतो. आपण एक सबट्रॅक्ट करूया दोन मधून, त्यामुळे दुसरं इक्वेशन पहिल्यांदा लिहू. 31m plus 27n is equal to 89 minus first equation is 27m plus 31n is equal to 85. सबट्रॅक्शन करताना साइन बदलायची, तर दुसऱ्या इक्वेशनचं प्लस साइन मायनस होईल, 3 मायनस 3 मायनस. 31 minus 27 4m, 27 minus 31 minus 4n is equal to 89 minus 85, that's 4. इथे सुद्धा m ने जर थ्रू आउट आपण डिवाइड केलं तर आपल्याला असं मिळेल 4m divided by 4 minus 4n divided by 4 is equal to 4 divided by 4. इथं अंशातील छेदात 4 ला 4 निघून जाईल. मग लेफ्ट हँड साइडला शिल्लक राहील m minus n is equal to 1/1 म्हणजेच 1. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता ही दोन्ही इक्वेशन्स 3 आणि 4 यांच्यामध्ये n चा कोएफिशियंट सेम आहे, साइन वेगवेगळे आहेत. हे दोन इक्वेशन ऍड करूया आपण. इट इज ऍडिंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 असं आहे m plus n is equal to 3 plus m minus n is equal to 1. या प्लस n ला मायनस n निघून जाईल, m plus n म्हणजेच 2m, that is equal to 3 plus 1 4. m ची व्हॅल्यू काढायला 2 आपण राईट हँड साइडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल, 2 ने भागवलं तर 2 चं जाईल. सो m is equal to 2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ m. आता ही m ची व्हॅल्यू 3 किंवा 4 मध्ये ठेवूया. सो फ्रॉम इक्वेशन 3 असा m plus n is equal to 3. त्याच्यामध्ये m ची व्हॅल्यू जर 2 आपण ठेवली तर 2 plus n is equal to 3 होईल. आणि n ची व्हॅल्यू काढायला प्लस 2 राईट हँड साइडला घेऊया, मायनस 2 होते. सो n is equal to 3 minus 2, that's 1. ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या m आणि n च्या. आता आपल्याला बेसिकली किंमत काढायची आहे
एक्स आणि वायची. त्यामुळे एक्स आणि वाय हे आपण सबस्टिट्यूशन अशी केली की 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 2 इज इक्वल टू एम, 1 डिवायडेड बाय वाय प्लस 3 इज इक्वल टू एन. त्यामध्ये पुन्हा एम आणि एनच्या किमती आता ठेवूया, म्हणजे एक्स आणि वायच्या किमती आपल्याला मिळतील. बघा इथं एम ची व्हॅल्यू आहे 2 आणि एन ची व्हॅल्यू 1, यामध्ये ठेवूया. पुन्हा सबस्टिट्यूट जर केलं तर आपल्याला असं मिळेल 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 2 इज इक्वल टू 2 म्हणजेच 2 डिवायडेड बाय 1. इथं 1 डिवायडेड बाय y plus 3n that is equal to n is 1. So 1 can be written as 1 by 1. मी क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 1 into 1 1 मिळेल, that is equal to 2 into x minus 2. त्यामुळे 2 into x minus 2 ब्रॅकेट मध्ये ठेवूया. हे जर पुढे सोडवलं तर 2 न ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर 2 into x म्हणजे 2x minus 2 into 2 4. मायनस 4 जर लेफ्ट हँड साइडला घेतले तर प्लस 4 होतील, that is equal to 2x. 1 plus 4 5 is equal to 2x. x व्हॅल्यू काढायला 2 आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया, 5 by 2 होईल, that is equal to x. It means x is equal to 5 divided by 2. ही मिळाली x ची किंमत. तर याच पद्धतीने y ची किंमत याच्यावरून आपण काढू शकतो. 1 into 1 क्रॉस मल्टिप्लाय केला तर 1 मिळेल आणि y plus 3 into 1 y plus 3 मिळेल. 3 लेफ्ट हँड साइडला घेऊया, minus 3 होतील, that is equal to y. 1 minus 3 that's minus 2 is equal to y, that is y is equal to minus 2. So value of x is 5 by 2 and value of y is minus 2. So this is the solution. The solution is 5 by 2 minus 2. This is the next question. 1 divided by 3x plus y plus 1 divided by 3x minus y is equal to 3 by 4, and 1 divided by 2 into bracket 3x plus y minus 1 divided by 2 into bracket 3x minus y is equal to minus 1 by 8. आता इथे सुद्धा सबस्टिट्यूशन आपल्याला अशी करावी लागेल. Putting 1 divided by 3x plus y is equal to m and 1 divided by 3x minus y is equal to n. पहिल्या इक्वेशन मध्ये 1 divided by 3x plus y म्हणजेच m आहे, प्लस 1 divided by 3x minus y म्हणजेच n is equal to 3 by 4. हे एक इक्वेशन मिळालं. तर त्याच पद्धतीने दुसऱ्यामध्ये सुद्धा 1 divided by 2 पहिल्यांदा बाजूला घेऊ, त्याच्यामध्ये 1 divided by त्याला 1 divided by 2 into 1 divided by 3x plus y आहे. 1 divided by 3x plus y साठी सबस्टिट्यूशन आहे m, तिथं ठेवूया. मायनस पुन्हा एकदा 1 by 2 इथं बाजूला घेऊ, into 1 divided by 3x minus y साठी सबस्टिट्यूशन आपण n केलेली आहे, that is equal to minus 1 divided by 8. पहिले इक्वेशन m plus n is equal to 3 by 4 हे तर आहे तसंच ठेवूया. आणि इथं आता असं राहील m into 1 by 2 म्हणजेच m divided by 2 minus n divided by 2 is equal to minus 1 by 8. आता हे दोन इक्वेशन्स जर आपल्याला प्रॉपर फॉर्म मध्ये लिहायचे असतील, स्टँडर्ड फॉर्म मध्ये ax plus by plus c is equal to 0, तर याच्यामधला हा फ्रॅक्शन निघून गेला पाहिजे पहिल्यांदा. पहिल्या इक्वेशन मध्ये इथं 4 लेफ्ट हँड साइडला घेऊया, ते असं होईल 4 into bracket n plus n that is equal to 3. म्हणजे 4 ने जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 4 into n म्हणजेच 4n मिळेल, प्लस 4 into n म्हणजेच 4n is equal to 3. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. त्याच पद्धतीने इथलं हे डिनॉमिनेटर मधले 2 नको आहेत आणि इथं सुद्धा या बाजूला 8 आहे. मग ह्या थ्रू आउट जर आपण 8 न मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला, तर ह्या n by 2 ह्या टर्मला 8 न मल्टिप्लाय करावं लागेल, मायनस n by 2 ला सुद्धा 8 न मल्टिप्लाय करावं लागेल, इज इक्वल टू मायनस 1 by 8 ला सुद्धा 8 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही बाजूला आपण समान संख्येनं गुणलं. आता इथं राईट हँड साईडला 8 ला 8 निघून जाईल, म्हणजे फ्रॅक्शन निघून गेला, आणि लेफ्ट हँड साईडला सुद्धा 2 न 8 ला भाग जाईल, व्हॅल्यू ऑफ 8, इथेही 2 न 8 ला भाग जाईल. इथं शिल्लक असं राहील 4 into m म्हणजेच 4n मायनस 4 into n म्हणजेच 4n इज इक्वल टू इकडं राईट हँड साईडला फक्त मायनस 1 शिल्लक राहील. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता हे प्रॉपर फॉर्म मध्ये दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता यांची कंपॅरिझन जर आपण केली तर यांचे कोएफिशियंट सेम आहेत, साइन वेगवेगळे आहेत, त्यांची ऍडिशन करावं लागेल. सो विल ऍड दिस टू, इट इज ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 असं आहे 4n plus 4n is equal to 3 plus 4n minus 4n is equal to minus 1. मग या प्लस 4n ला मायनस 4n निघून जाईल, 4n plus 4n 8m मिळेल, is equal to 3 minus 1 that's 2. मग m ची व्हॅल्यू काढायला 8 आपल्याला राईट हँड साईडला घ्यावं लागेल, ते डिनॉमिनेटरला जाईल. मग 1 न जर भाग घालवला, 2 न जर भाग घालवला तर 8, त्यामुळे m ची व्हॅल्यू मिळेल 1 by 4. तर ही m ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवूया. सो फ्रॉम इक्वेशन 1 वी हॅव 4m plus 4n is equal to 3. मग 4 into m ची व्हॅल्यू 1 by 4 आपण काढलेली आहे,
प्लस 4n इज इक्वल टू 3. या 4 ला 4 निघून जाईल. इकडे शिल्लक राहील 4m इज इक्वल टू, हे 1 आहे, जर राईट हँड साईडला घेतलं तर -1 होतील. सो 4m इज इक्वल टू 3 - 1 दॅट्स 2. म्हणजेच m ची व्हॅल्यू आपल्याला 2 डिवायडेड बाय 4 मिळेल, कारण 4 इंटू m आहे. 4 जर आपण राईट हँड साईडला घेतलं तर डिनॉमिनेटरला जाईल. 2 ने जर भाग घालू तर 2 चा भाग जाईल. सो m इज इक्वल टू 1/2. सॉरी, तर m नाही येणार, 4n शिल्लक राहील. ओके, म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी 4n राहील, म्हणजे n ची व्हॅल्यू मिळेल 1/2. ह्या दोन व्हॅल्यूज आहेत. इथे आता 1 डिवायडेड बाय 3x प्लस y साठी m हे अक्षर आपण ठेवले, ते पुन्हा रिकन्सिडर करूया. म्हणजे पुन्हा 1 डिवायडेड बाय 3x प्लस y, त्याच्या ठिकाणी अक्षर ठेवूया m, आणि 1 डिवायडेड बाय 3x मायनस y दॅट इज इक्वल टू n. आता m आणि n च्या व्हॅल्यूज काढल्या, ते इथे सबस्टिट्यूट करूया आपण. 1 डिवायडेड बाय 3x प्लस y इज इक्वल टू, m ची व्हॅल्यू 1/4 काढली, ती इथे ठेवूया, आणि 1 डिवायडेड बाय 3x मायनस y इज इक्वल टू, n ची व्हॅल्यू 1/2 काढली, ती इथे ठेवू. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 4 इंटू 1 दॅट्स 4 इज इक्वल टू 3x प्लस y इंटू 1, 3x प्लस y. इथे सुद्धा 2 इंटू 1 दॅट्स 2 इज इक्वल टू 3x मायनस y इंटू 1, 3x मायनस y. म्हणजे इक्वेशन आपल्याला साईड बदलल्या तर असं मिळेल 3x प्लस y इज इक्वल टू 4. याला आपण पुढचा नंबर देऊया इक्वेशन नंबर 3. दुसरे इक्वेशन 3x मायनस y इज इक्वल टू 2, इक्वेशन नंबर 4. आता या दोन इक्वेशन मध्ये y चं कोएफिशियंट सेम आहे, साइन वेगवेगळे आहेत. मग आपण जर यांची ॲडिशन केली, ॲडिंग इक्वेशन नंबर 3 अँड 4, तर आपल्याला असं मिळेल 3x प्लस y इज इक्वल टू 4 प्लस 3x मायनस y इज इक्वल टू 2. इथं प्लस y ला मायनस y निघून जाईल. 3x प्लस 3x 6x इज इक्वल टू 4 प्लस 2 6. म्हणजे x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 6, कारण 6 लेफ्ट हँड साईडचं जर आपण राईट हँड साईडला घेतलं तर डिनॉमिनेटरला जाईल, आणि इथं 6 न भाग जाईल, 6 1 6, 6 1 6. सो x इज इक्वल टू 1. तर ही x ची व्हॅल्यू मिळाली. आता ही x ची व्हॅल्यू इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये ठेवूया, आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. इक्वेशन 3 असं आहे, 3x प्लस y इज इक्वल टू 4. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 ठेवायची आहे, दॅट इज 3 इंटू 1 प्लस y इज इक्वल टू 4. 3 इंटू 1 म्हणजेच 3 प्लस y इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू काढायला प्लस 3 राईट हँड साईडला घेऊया, मायनस 3 होतील. सो y इज इक्वल टू 4 मायनस 3 दॅट्स 1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ 1. म्हणजे या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1, दॅट इज 1 1 is the solution of these two simultaneous equations. So these are the examples from practice set 1.4, class 10th maths part 1, from the topic linear equations in two variables.